नमस्कार, मी मयुरी आणि स्वागत आहे तुमचे रेसिपी विथ मयुरी आपल्या चॅनलमध्ये। तर आज आपण बघणार आहोत शेवयापासून अतिशय झटपट होणारा नाश्ता। या ठिकाणी मी 1 वाटी शेवई घेतलेली आहे। याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे। यामध्ये 1 वाटी रवा टाकायचा आहे। तुम्ही बारीक जाड कोणता पण रवा वापरू शकता। याला आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे। शेवया आणि रवा मी एकदम व्यवस्थित बारीक करून घेतलेला आहे। यासाठी मी घरगुती गव्हाच्या शेवया वापरलेल्या आहे। तुम्ही बाजारात मिळतात त्या पण वापरू शकता। यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे। आता अर्धी वाटी दही यामध्ये घालून घ्यायचे आणि त्याच वाटीमध्ये मी अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे। याला आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। यामध्ये मी 1.5 वाटी पाणी टाकून याला मी बारीक करून घेतलेलं आहे। हे बॅटर आपल्याला 10 मिनिटांसाठी झाकून ठेवायचं आहे। 10 मिनिटे झालेले आहेत। आपलं बॅटर घट्ट झालंय। रवा व्यवस्थित फुगलेला आहे। याला एकदम मिक्स करून घ्यायचे। तवा मी गरम करून घेतलाय। आता यावर हे बॅटर टाकायचे। याला पसरवून घ्यायचं आहे। अगदी सहज हे पसरलं जातंय। फुल गॅस ठेवायचा आहे आपल्याला आणि नंतर मीडियम करायचं आहे। आता याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे थोडंसं। आता यावर आपल्याला शेजवान सॉस लावून घ्यायचा आहे। तुम्हाला जो सॉस आवडेल तो तुम्ही याला लावू शकता। यावर थोडासा बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे। तुम्हाला ज्या भाज्या आवडतील ते यामध्ये वापरू शकता तुम्ही। आता याला साइडने असं मोकळं करून घ्यायचे। अगदी सहज पलटतो। याला या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचे। तुम्ही यामध्ये पनीर, शिमला मिरची तुम्हाला आवडतील त्या भाज्या वापरू शकता। या पद्धतीने याला फोल्ड करून घ्यायचे आहे आणि याला मी एका डिश मध्ये काढून घेते। अतिशय झटपट बनतो हा नाश्ता। तर आपला शेवयापासून अतिशय झटपट 10 मिनिटांमध्ये बनणारा नाश्ता तयार आहे। हा नाश्ता लहान मुलांना, मोठ्यांना सगळ्यांना आवडेल। तुम्ही या पद्धतीने करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। पुन्हा भेटू एका नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।